तव अन्वय पहा. तत् अवकाशात्मकम चेत असत इति चिंत्यताम. ठीक आहे, पहिली ओळ संपली. खाली सतः भिन्नम च असत. ठीक आहे ना. न इति वक्षी चेत तव व्याहती. अर्थ पहा काय म्हणे की पूर्व पक्षी म्हणेल की त्याचं निरूपण करणं जे कठीण आहे असं तुम्ही म्हणता, ते तुमचं म्हणणं बरोबर नाही. निरूपण करता येऊ शकतं. कसं निरूपण करता येऊ शकतं? पूर्व पक्षी बोलतो काय, तच्च अवकाशात्मकम. ते अवकाशात्मक आहे. कोण? आकाश. आकाशाचं अवकाश रूपाने निरूपण झालं की नाही? मग कसं काय तुम्ही निरूपण करणं कठीण आहे? सिद्धांती उत्तर देतात, जर ते अवकाशात्मक आहे असं जर तू निरूपण करत असला, ठीक आहे, मग त्याला तू असत समज. असत इति चिंत्यताम. सिद्धांती काय म्हणतात? सतून भिन्न आहे, मग त्याला जसं निरूपण करायचं तसं करीत बैस तू, पण ते कसं आहे मग? असत आहे. असत इति चिंत्यताम. पण पूर्वपक्षी म्हणतो सतून भिन्न आहे एवढं मान्य आहे आम्हाला, त्याचं निरूपण आम्ही अवकाश इत्यादी रूपाने करू राहिलो, पण त्याला तुम्ही असत म्हणायला लागले हे काय आम्हाला बरोबर वाटत नाही. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. तर सिद्धांती म्हणतात काय की सतः भिन्नम च असत न इति वक्षी चेत तो व्याहती. सिद्धांती म्हणतात अरे बाबा, सतून भिन्न मानलं की नाही तुला? कुणाला? म्हणजे सतून भिन्न हे तुला मान्य आहे, मग सतून भिन्न म्हणलं काय मानलं पाहिजे त्याला? असत. म्हणजे सतून भिन्न हे मान्य करतो आणि असत म्हणायला तयार नाही, म्हणजे तुझ्यात बोलणार काय झाला? वदतो व्याघात आहे की नाही? असं म्हणतात. सतः भिन्नम च आणि असत न असत नाही असं म्हणशील तर इति वक्ष असं जर बोलशील तू तव व्याहती, तुझ्या बोलण्यावर काय येतो? व्याघात येतो. म्हणजे तुला काय म्हणावं लागेल? असतच म्हणावं लागेल. कशाला? आकाशाला. ठीक आहे पहा. तरी सतः विलक्षणत्वात असदेव स्यात्. सतून विलक्षण तर असतच म्हणायला पाहिजे. इति परिहरती असद इति. सतः विलक्षणस्य असत्व नास्ति इति वदत दोषम आह. कदाचित पूर्वपक्षी म्हणेल की सतून विलक्षण तर आहे पण असत्व नास्ति, असत आम्ही म्हणायला तयार नाही, असं जर पूर्वपक्षी म्हणेल तर अशा बोलणाऱ्याला उत्तर देतात, दोष देतात. कोण? सिद्धांती. सिद्धांती म्हणतात हे पूर्वपक्षी तुझ्या बोलण्यावर काय येईल? मग व्याघात येईल. पुढे मग आता ठीक आहे, पूर्वपक्षी म्हणतो आता काय करावं? तुमचं म्हणणं मला आता मानावंच लागतं, नाही तर वो दोष येतो आमच्या बोलण्यावर. कोण म्हणतो? काय म्हणतो की सतून भिन्न आम्ही मान्य केलं, तुम्ही असत म्हणायला लागला आम्हाला पटाना, पण आता शेवटी पटून घ्यावंच लागेल कारण आम्हीच मान्य केलं सतून भिन्न आहे म्हणून, आहे की नाही? मग पण पूर्वपक्षी म्हणतो जर समजा असत मानलं कुणाला? आकाशाला, पण त्याचं भान प्रतीती नाही यायला पाहिजे. हो. कोण म्हणतो? कारण असत वस्तूची प्रतीती येत, वंद्या पुत्राची कोणाला प्रतीती येते का? काय येत नाही? असत आहे. मग पूर्वपक्षी म्हणतो जर त्याला असत म्हणता तुम्ही आकाशाला, मग प्रतीती नाही यायला पाहिजे ना. बघा, असत ते भानम नसत्यात. जर ते असत आहे तर त्याची भान म्हणजे प्रतीती यायला नको. इथे आशंक्य उत्तर देतात की तुच्छ विलक्षणत्वात भानम न विरुद्धते. सिद्धांतांनी उत्तर दिलं की अरे बाबा, सतून भिन्न आहे ना म्हणून त्याला आम्ही असत म्हटलो, पण असत म्हणण्यामध्ये त्याला तुच्छ आहे ते असं आम्हाला म्हणायचं नाही. लक्षात आलं ना? बघा, ध्यानात ठेवा. 3 वस्तू महत्वाच्या आहेत तिथं. एक आहे सत, एक आहे असत आणि एक आहे सत असत विलक्षण. सत कशाला म्हणतात? ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही अशी जी वस्तू असते तिला म्हणतात सत. असं कोण आहे? ब्रह्म आहे. ठीक. आणि असत, असत म्हणजे तुच्छ. मग तुच्छ म्हणजे कोण? की ज्याची तिन्ही कालात कधीच कुणालाच कुठेही कधीही प्रतीती येत नाही त्याला म्हणतात असत. उदाहरण वंद्यापुत्र शशशृंग आहे की नाही? हा वंद्याचा पुत्र आहे म्हणता येईल का? कुठं नाही म्हणता येणार. वंद्य आणि पुत्र असणं शक्य नाही ना. सशाचे शिंग असणे शक्य नाही, त्याला म्हणतात असत. आणि असे जे असत पदार्थ असतात त्याला आणखीन एक शब्द वेदांतात म्हणणं आहे तुच्छ. काय म्हणतात? तुच्छ, अलीक, असत हे शब्द आहेत. ठीक आहे ना? आणि एक अशी वस्तू आहे की सत पण नाही असत पण नाही, आहे की नाही? घट पट मठ चराचरात्मक जगत किंवा सर्प सत म्हणता येईल का? सत का नाही? बाध होतो म्हणून सत नाही. असत का नाही? प्रतीतीला येतो म्हणून असत नाही. आणि मग काय? असत असताहून विलक्षण. त्याप्रमाणे या ठिकाणी सांगतात की अरे बाबा, अरे वियत जे आहे, या आपलं भाग्य आहे आशीर्वाद देण्यासाठी बाबा आले. जय हो. हा, तर वियत जे आहे ते
सत्तून ब्रह्माहून भिन्न मांडलं की नाही, आणि भिन्न मांडल्यामुळे त्याला काय म्हणावं लागत आहे, बोलत चला. हा वेळ झाला, होत आहे माझ्या वेळात, बरोबर करतो मी. सत असणारं जे 5 वाजेपर्यंत आहे ना, होत ना. सत असणारं जे ब्रह्म आहे त्याच्याहून भिन्न दाखवलं कोण, वियत. आणि भिन्न दाखवल्यामुळे सतून भिन्न, तर मग काय म्हणावं लागतं आहे, असत. मग असत मान्य करावं लागलं कुणाला, पूर्व पक्षाला. मग असत जर आहे त्यावर पुन्हा पूर्व पक्षाने शंका केली होती काय, जर असत आहे तर प्रतीती येऊ नये. मग त्याला उत्तर देता येत आता सिद्धांती काय, की असत आम्ही एवढ्यासाठी फक्त म्हणतो की सतून भिन्न म्हणून असत म्हणतो, पण असत म्हणण्यामधून आम्हाला ते अलिक आहे, तुच्छ आहे हे म्हणण्यात आमचं तात्पर्य नाही, ही गोष्ट सांगतात. तुच्छ विलक्षणत्वा, तुच्छाहून विलक्षण असल्यामुळे भानम न विरुद्धते, म्हणून प्रतीती येऊ शकते, प्रतीतीला बाध येत नाही. भाती तिचे धातू नाम भूषणम मायिकस्य तत् यदसद्भासमानं तन् मिथ्या स्वप्न गजादिवत्. भाती तिचे धातु नाम भूषणम मायिकस्य तत् मिथ्या स्वप्न गजादिवत्. भाती इति चेत् धातु नाम भूषणम मायिकस्य तत् यत् असत भासमानं तत् मिथ्या स्वप्न गजादिवत्. अन्वयपा भाती इति चेत् धातु नाम तत् मायिकस्य भूषणम. ठीक आहे ना. यत् असत भासमानं तत् स्वप्न गजादिवत् मिथ्या. अर्थ पहा. पूर्वपक्ष म्हणतो ना भासता आकाश, भाती इति चेत् धातु नाम, भासतं तर भासू द्या की, काय अडचण आहे. तर ते भासणं मायिकस्य भूषणम, मायिक पदार्थासाठी काय ते भूषणच आहे. कसं की यत् असत भासमानं तत् स्वप्न गजादिवत् मिथ्या. जे असत असून सुद्धा प्रतीतीला येतं ते स्वप्नातल्या हत्तीदिकाप्रमाणे काय आहेत, मिथ्या आहे, असा तू समज. म्हणून असत सांगण्यामध्ये आम्हाला असत म्हणजे तुच्छ अलिक सांगायचं नाही, तुच्छहून लक्षण सांगायचं आहे. आणि म्हणून प्रतीतीला जरी वियत इत्यादी येत असलं, सत्वून भिन्न असल्यामुळे जरी त्याला आम्ही असत शब्दाचा प्रयोग करीत असलो तरी तो काय आहे, मिथ्या आहे की नाही. चला, कारण मिथ्यात्वाचं लक्षण त्याच्या ठिकाणी बसतं. काय लक्षण आहे, सत प्रतियोगिक भेदवत्वे सती असत प्रतियोगिक भेदवत्वम मिथ्यात्वम, असं मिथ्यात्वाचं लक्षण आहे. विस्ताराला वेळ नाही, वेळ कमी आहे. टीका. अवरोधम दर्शयितुम मिथ्या वस्तून लक्षणम सदृष्टांतम आह अविरोधम दर्शयितुम. आकाशाची जी प्रतीती येते असत असलं तरी, त्याला आम्ही असत म्हणत असलो तरी सुद्धा प्रतीतीला विरोध येत नाही हे दाखविण्यासाठी मिथ्या वस्तूचं लक्षण दृष्टांतपूर्वक ग्रंथकाराने केलेलं आहे श्लोकाच्या उत्तरार्धातून. यद वस्तू स्वरूपेण अविद्यमानमपि भासते तत् स्वप्न गजादिवत मिथ्या इत्यर्थः. बरं का, यद वस्तू, जी वस्तू स्वरूपाने अविद्यमान असून देखील जर प्रतीतीला येत असेल तर तिला काय म्हणायचं, मिथ्या. दोरीवर सर्प वस्तुता आहे का, नाही, स्वरूपता नाही, अविद्यमान आहे. पण अविद्यमान असून सुद्धा भासतो की नाही, मग जी वस्तू नसून भासते तिला आम्ही मिथ्या असं म्हणतो. लागला अर्थ. चला, म्हणून नियमेन सह उपलब्धमानयो भेद न दुष्टचर इति आशंक्य आह. फार सुंदर शंका केली बघा, की म्हणे का हो की तुम्ही आकाश आणि सत यांचा भेद सांगितला की नाही, वर आतापर्यंत भेद सिद्ध केला की नाही अनेक कारण देऊन, पण तो जो भेद आहे तो भेद म्हणणं बरोबर नाही म्हणे. का, की एक नियम आहे म्हणे काय, की ज्या दोन पदार्थाची नेहमी बरोबरच प्रतीती येत असेल, जे सहचर असतील त्यांचा भेद कथन करणं, असा भेद असणं हे आम्हाला कुठेही पाहायला भेटत नाही. कोण म्हणतो, पूर्वपक्षी. नियमेन स उपलब्धमान योहो, नियमाने ज्यांचे साथ साथ उपलब्धी होते, प्रतीती येते, त्यांचा भेद कुठेही दिसून येत नाही. आणि म्हणून सत आणि आकाश यांची बरोबरच प्रतीती येते. सत आकाश आहे हाच व्यवहार घडणार ना. मग सत्य आणि आकाशी जर बरोबर प्रतीती येत आहे सता सदा नेहमी, तर सत वेगळं आहे आणि आकाश वेगळं आहे हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणतो, पूर्वपक्षी. उत्तर द्यायचं त्याला.
जाती व्यक्ती देही देहऊ गुणद्रव्ये यथा पृथक् वियत्सतोस्तथैवास्तु पार्थक्यं कोत्र विस्मयः. जाति व्यक्ती देहि देहौ गुणद्रव्ये यथा पृथक् वियत्सतोस्तथैवास्तु पार्थक्यं कोत्र विस्मयः. जाति व्यक्ती देहि देहौ गुणद्रव्ये यथा पृथक् वियत्सतो तथा एव अस्तु पार्थक्यं कः अत्र विस्मयः. अन्वय पहा. यथा जाति व्यक्ती देहि देहौ गुणद्रव्ये पृथक् तथा वियत्सतो पार्थक्यम अस्तु अत्र विस्मय अत्र कः विस्मयः. बघा सिद्धांती उत्तर देतात की बाबा रे तू जो तो नियम तुझ्या मनाने केला. काय नियम केला की ज्यांची नेहमी बरोबर उपलब्धी होते बरोबर प्रतीती येते त्यांचा भेद म्हणणं भिन्न भिन्न ते म्हणणं बरोबर नाही असंच. आणि ठीक आम्ही पाहिलेलं नाही असं जे तू म्हणतो हे पूर्वपक्षी तेच मुळात तुझं म्हणणं बरोबर नाही आहे. अशा आम्ही कितीतरी उदाहरण देतो की ज्यांची उपलब्धी बरोबरच येते पण बरोबर येत असून सुद्धा ते भिन्न भिन्न आहेत. अशी व्यवहारात जर तुला उदाहरण भेटतात तर सत आणि वियत यांची जरी बरोबर उपलब्धी होत असली तरी ते काय आहेत भिन्न भिन्न आहेत. मग म्हणतो तो पूर्वपक्षी ठीक आहे बा सांगा उदाहरण तुमच्याजवळ उदाहरणाचा खजिना आहे तर सांगा. सांगतात यथा ज्याप्रमाणे जाती व्यक्ती जाती घट घट व्यक्ती घटाच ठिकाणी राहणारी घटत्व जाती बरोबरच उपलब्धी आहे की नाही. देही आणि देह देही म्हणजे आत्मा आणि हा देह गुण आणि द्रव्य रूपरसादी गुण आणि घटादी द्रव्य यांची उपलब्धी साथ साथ बरोबर आहे की नाही. रूपाधिकाची उपलब्धी कधी द्रव्याला सोडून होत नाही. जातीची उपलब्धी कधी व्यक्तीला सोडून होत नाही. आत्म्याची उपलब्धी देहाला सोडून होत नाही. मग असं असताना साथ साथ बरोबरच त्यांची उपलब्धी असताना तरी सुद्धा तू हे मानतो की नाही पूर्वपक्षी सांग बरं काय की जाती वेगळी आहे आणि घट वेगळा आहे मानतो की नाही. मान्यच करावं लागेल कारण जाती हे सामान्य आहे घट हे द्रव्य आहे. गुण वेगळे आहेत द्रव्य वेगळं आहे आत्मा वेगळा आहे देह वेगळा आहे हे पूर्वपक्षालाही मान्य आहे. मग साथ साथ उपलब्ध होणारे हे जे पदार्थ साथ साथ बरोबर यांची उपलब्धी होत असून देखील हे भिन्न भिन्न आहे. तसं सत आणि वियत जरी बरोबर उपलब्ध होत असले तरी सुद्धा ते काय आहेत भिन्न आहेत. तथा वियत सत हो पार्थक्यम असतो. आकाश आणि सत यांचं पृथक्पणा असू दे यात काही आश्चर्य नाही. पुढे भेद यद्यपि बुध्यते तथापि निश्चितो न भवती ती शंकते. पूर्वपक्षी म्हणतो ठीक आहे बा तुम्ही युक्ती दिली उदाहरण दिलं त्यामुळे भेद हा जाणला जात आहे माझ्या लक्षात म्हणजे थोडा थोडा कळतो आहे पण असा निश्चय होत नाही दृढ होत नाही की सत वेगळं आहे आणि वियत वेगळं आहे. न भवती अशी शंका करतो पूर्वपक्षी. बुद्धोपि भेदो नो चित्ते निरूढीं याति चेत् तदा अनैकाग्र्यात् संशयाद्वा रुद्यभावोऽस्य ते वद. बुद्धोपि भेदो नो चित्ते निरूढीं याति चेत् तदा अनैकाग्र्यात् संशयाद्वा रुद्यभावोऽस्य ते वद. बुद्ध अपि भेद नो चित्ते निरूढीं याति चेत् तदा अनेकाग्र्यात् संशयाद् वा रुद्याभाव अस्य ते वद. अन्वय पहा. भेद बुद्ध अपि चित्ते निरूढीं नो याति चेत् तदा ते अस्य रुद्याभावः अनेकाग्र्यात् वा संशयात् वद. बघा पूर्वपक्षी म्हणतो काय की भेद बुद्धोपी भेद तर जाणल्या जाऊ राहिला पण चित्तामध्ये बुद्धीमध्ये तो निरूढीन नो याती. निरूढीन म्हणजे निसंदिग्ध संशय रहित तो असा माझा काही त्याच्याविषयी काय होत नाही निश्चय होत नाही असा जर पूर्वपक्षी म्हणतो तर त्याला उत्तर देतात. तदा सिद्धांती विचारतात पूर्वपक्षाला हे बाबा रे रूढीचा अभाव म्हणजे निश्चितपणाचा अभाव जो तुझ्या ठिकाणी आहे. कशाचा निश्चितपणाचा अभाव की वियत वेगळा आहे सत वेगळा आहे हा जो निर्णय हा जो तुझ्या बुद्धीस ठिकाणी निश्चय होत नाही त्या निश्चयाला कारणीभूत काय आहे अनैकाग्र्य आहे की संशय आहे. अनैकाग्र्य म्हणजे तुझ्या बुद्धीची एकाग्रता नाही म्हणून तुला हा निश्चय होत नाही का तुला काही संशय आहे म्हणून तुला हा निश्चय होत नाही. दोन्हीपैकी कोणतं कारण आहे सांग बरं.
उत्तर देतात. तस्य परिहारम वक्तुम निश्चयाभावे कारणम पृच्छती, आहे की नाही. म्हणजे त्या शंकेचा परिहार करण्यासाठी निश्चयाचा जो अभाव त्या पूर्व पक्षाच्या ठिकाणी आहे त्याचं कारण ग्रंथकाराने श्लोकाच्या उत्तरार्धातून विचारलं आहे. त्यात आद्य परिहार म्हणजे तो पूर्वपक्षी म्हणेल की माझी बुद्धी एकाग्र नाही आणि म्हणून मला तो निश्चय होत नाही. कोणता? की वियत वेगळा आहे आणि सत वेगळा आहे. मग त्याला उत्तर देतात, जर बुद्धीच्या अनैकाग्र्यामुळे तुझा तसा निश्चय होत नसेल तर तू काय कर? उत्तर, अप्रमत्तो भव ध्यानात दाद्यन्यस्मिन् विवेचनम आद्य कुरु प्रमाणयुक्तिभ्याम ततो रूढतमो भवेत्. अप्रमत्तो भव ध्यानादाद्यन् कुरु प्रमाणयुक्तिभ्याम. अप्रमत्त भव ध्यानात आद्ये अन्यस्मिन् विवेचनम कुरु प्रमाणयुक्तिभ्याम ततः रूढतमः भवेत्. बघा, आद्ये ध्यानात अप्रमत्तः भव. सिद्धांती उत्तर देतात की जर बुद्धीच्या अनैकाग्र्यामुळे म्हणजे तुझी बुद्धी एकाग्र नसल्यामुळे तुझा तसा निश्चय होत नसेल तर तू काय कर? ध्यान कर. आणि ध्यान करून अप्रमत्त भव. अप्रमत्त भव म्हणजे प्रमाद रहित हो, चल विचल रहित हो, बुद्धीचं चांचल्य सोडून दे. कारण स्वात्मभावात विच्युती प्रमाद, आपल्या स्थायी भावापासून विचलित होणं यालाच काय म्हणतात? प्रमाद. तसा प्रमाद तू होऊ देऊ नको, ध्यान कर त्याच्यासाठी. अन्यस्मिन म्हणजे दुसरं कारण की जर पूर्वपक्षी म्हणेल की संशय विपर्य असल्यामुळे मला तो निश्चय होत नाही तर अन्यस्मिन विवेचनम करू, विवेचन कर. कसं विवेचन कर? प्रमाण युक्तिभ्याम विवेचनम करू. प्रमाण आणि युक्तीच्या द्वारे चिंतन कर की सत वेगळा आहे, वियत वेगळा आहे. सत अनुस्यूत आहे, वियत व्यावृत्त्यमान आहे, त्याची व्यावृत्ती आहे. आणि म्हणून दोघं कसे आहेत? यत येशू व्यावर्त्यमानेषु. गेलं ना काल व्याप्ती, त्या व्याप्तीनुसार. ततः म्हणून रूढतमः भवेत. रूढतम हो म्हणजे पक्का निश्चयात्मक हो. कोणता निश्चय? की सत वेगळा आहे, वियत वेगळा आहे. आद्ये प्रथमे विकल्पे, प्रथम विकल्प ध्यानात. ध्यान म्हणजे काय हो? मागही काल का परवा गेलं काल. तत्र प्रत्येकतानता ध्यानम. प्रत्ययाची एकतानता याला म्हणतात ध्यान. म्हणजे काय हो? प्रत्यय म्हणजे वृत्ती. प्रत्यय शब्दाने काय घ्यायचं? वृत्ती. एकतानता म्हणजे प्रवाह. वृत्तीचा जो एकाकार प्रवाह त्याला म्हणतात ध्यान, आहे की नाही. असा तो ध्यान कर्म. इति उक्त लक्षणात अप्रमत्त भव, प्रमाद रहित हो. म्हणजे काय हो? सावधान मना भव इति यावत सावध हो, असा अर्थ आहे. द्वितीय परिहारम अन्यस्मिन तत किम इति अतः आह तत इति, आहे की नाही. दुसऱ्या संशयामुळे जर निश्चय होत नसेल तर त्याचाही उपाय दिलाय. म्हणजे ठीक आहे बा, आहे की नाही. मी काय केलं की प्रमाणयुक्तीच्या द्वारे चिंतन करील किंवा ध्यान करील. ध्यान आणि प्रमाणयुक्ती या साधनाचा अवलंबन करून करील मी. माझी बुद्धी काय होईल? मग स्थिर होईल. मग स्थिर झाली समजा किंवा मी प्रमाणयुक्तीचं युक्तीने चिंतन केलं त्याने काय होईल? ततः रूढतमो भवेत. मग काय रूढतम म्हणजे पक्का निश्चयात्मक हो, असा अर्थ. तथापि किम इति आता. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सार्य केलं आणि माझा निश्चय बी झाला. काय निश्चय झाला? की वियत वेगळं, सत वेगळं. वियतनाम आकाश वेगळं आहे आणि सत हा माझा आता पक्का समजा निश्चय झाला. त्याच्यापासून फायदा काय मिळणार आहे? काय मिळणार आहे का? असं तर सांगावं. तर तो किम इति आता आह ध्यानात मानाद्युक्तितोपि रूढे भेदे वियत सतो हो न कदाचित वियत सत्यम सद्वस्तु छिद्रवन्न च. हा, तर बघा आता ध्यानात मानात युक्तितः अपि रूढे भेदे वियत सतो न कदाचित
वियत सत्यम सद्वस्तू छिद्रवत न च. अन्वय घ्या काय की ध्यानात मानात युक्तितः वियत सतो भेदे रूढे. लागलं ना एवढं खाली. वियत कदाचित न सत्यम. ठीक आहे ना. पुढे च आणि च सद्वस्तू छिद्रवत न. अन्वय कळाला. अर्थ पहा काय म्हणतात की ध्यानात मानात ध्यान किंवा प्रमाणाने युक्तीने काय झालं. वियत सतो भेदे रूढे अपि. वियत आणि सत यांचा भेद निश्चित झाला असता होईल काय फायदा. वियत कदाचित न सत्यम. वियत म्हणजे आकाश ते केव्हाही सत्य नाही. आणि दुसरी गोष्ट च आणि सद्वस्तू छिद्रवत न. सद्वस्तू म्हणजे ब्रह्म हे छिद्रवालं नाही. छिद्र म्हणजे अवकाश. अवकाश हे कोणा स्वरूप आहे. आकाशाचं स्वरूप आहे. म्हणजे सत असणारं ब्रह्म ते आकाश स्वरूप नाही. आणि आकाश हे सत्स्वरूप नाही असा अर्थ. ठीक आहे. ध्यानम पूर्वोक्त लक्षणम मानम भिन्ने वियत सती शब्दभेदात उद्देश भेदत. अनुमान प्रमाण दिलं ना आत्ता माग की काय वियत सती भिन्ने शब्दभेदात बुद्धिभेदाच हेतू दिला होता. इति अत्रोक्तम युक्तितस्तु युक्ती तू सद्वस्तू अधिक वृत्तीत्वात. श्लोक नंबर 68 मध्ये युक्ती पण दिली होती की सद्वस्तू कशी आहे अधिक ठिकाणी राहणारी आहे आणि वियत हे न्यून देशवर्ती आहे आणि म्हणून दोघं भिन्न आहे ही युक्ती. आणि शब्दभेदात बुद्धिभेदात हे अनुमान प्रमाण. एतैः ध्यानादिभिः वियत सतो भेदे चित्ते निरुढीं याते सती वियत कदाचित न सत्यम किंतु सर्वदा मिथ्या एव अवभासते. ठीक आहे ना. बघा अर्थ. येतही ध्यानादिवी या ध्यानादिकांच्या द्वारे वियत आणि सत यांचा भेद चित्तामध्ये पक्का निरुढीन म्हणजे दृढ झाला असता. निरुढीन याते सती पक्का झाला असता. वियत कदाचित न सत्यम. वियत जे आकाश आहे ते केव्हाही सत्य नाही. किंतु मग सर्वदा मिथ्या एव अवभासते. सदा काय होतं ते मिथ्याच प्रतीला येतं. म्हणजे ठीक आहे. सद्वस्तू सद्वस्तू अपि छिद्रवत. छिद्रवत नाम अवकाशवत न है ना. न एव भवती इति शेष. म्हणजे सद्वस्तू ब्रह्म ते अवकाश ब्रह्म रूप नाही वेगळं आहे. म्हणजे सत वेगळं वियत वेगळं. पुढे वियत सत्व विवेचने फलम आह. म्हणजे ठीक आहे. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही वियत आणि सत यांचं पृथक्करण केलं निश्चय केला. फल काय. न्यस्य भाति सदा व्योम निस्तत्वोल्लेखपूर्वकम् सद्वस्त्वपि भात्यस्य निश्चिद्रत्वपुरस्सरम्. न्यस्य भाति बघा अर्थ. न्यस्य भाति सदा व्योम निस्तत्वोल्लेखपूर्वकम सद्वस्त्वपि भाति अस्य निश्चिद्रत्व पुरस्सरम. अन्वय झाला ना. न्यस्य व्योम सदा निस्तत्वोल्लेखपूर्वकम भाति. अर्थ न्यस्य म्हणजे जो ज्ञानी पुरुष आहे त्याला व्योम नाम आकाश सदा म्हणजे नेहमी निस्तत्वोल्लेखपूर्वकम भाती. निस्तत्वोल्लेख म्हणजे मिथ्या रूपानेच त्याची प्रतीती येते. कुणाला. ज्ञानी पुरुष. निस्तत्व म्हणजे तत्वरहित. तत्वरहित म्हणजे मिथ्या साररहित रूपानेच आकाशाची प्रतीती येते. जगाविषयी त्याला काही सार वाटत नाही. आणि सद्वस्त्वपि आणि अस्य अस्य नाम न्यस्य अस्य सद्वस्तू निश्चिद्रत्व पुरस्सरम विभाती. त्या ज्ञानी पुरुषाला सद्वस्तू म्हणजे ब्रह्म निश्चिद्रत्व पुरस्सरम म्हणजे अवकाशरहित भासते. सत सत असत असत. वियत मिथ्यात्वम सत वस्तुत्वम च सदा चिंतयत किं भवती इति अत आह. म्हणजे ठीक आहे. आता आम्ही तसं चिंतन करू की वियत आहे आकाश ते कसं आहे सदा मिथ्या आहे आणि सत काय आहे वास्तविक आहे. सत वस्तुत्वंच सदा चिंतयत असं नेहमी चिंतन करणाऱ्या पुरुषाला काय होतं काय प्राप्त होतं फल काय मिळेल त्याचं उत्तर देतात.
वासनायां प्रवृद्धाया वियत्सत्तत्सत्यत्ववादिनम् सन्मात्रा बोधयुक्तं च दृष्ट्वा विस्मयते बुधः वासनायां प्रवृद्धायां वियत्सत्यत्ववादिनं सन्मात्रा बोधयुक्तं च दृष्ट्वा विस्मयते बुधः वासनायां प्रवृद्धायां वियत्सत्यत्ववादिनं सन्मात्राबोधयुक्तं च दृष्ट्वा विस्मयते बुधान्वयपा वासनायां प्रवृद्धायां बुधः वियत्सत्यत्ववादिनं सन्मात्र अबोधयुक्तं च दृष्ट्वा विस्मयते बुधः विस्मयते ज्ञानी आश्चर्यचकित होतो. कस वासनायां प्रवृद्धायां वासना म्हणजे संस्कार. कोणते संस्कार की सत असणारं ब्रह्म ते सतच आहे तद भिन्न सार मिथ्याच आहे असा ज्याचा पक्का निश्चय झालेला आहे प्रवृद्धायाम असे संस्कार दृढ झाले असता वियत सत्यत्ववादिनम दृष्ट्वा विस्मयते. एक वाक्य. जे लोक आकाशादिकाला सत्य मानतात त्यांना पाहून तो ज्ञानी काय होतो आश्चर्यचकित होतो. बालक आहे बिचारे. बावल्या नाचवणारा नाचवतो बाजारामध्ये पाहणारा बालक कस काय नाचतात त्याच्यात तो जीव नाही दोरा नाही आश्चर्यचकित होतो. बालक आहे की नाही. आणि म्हणून आश्चर्य वाटतं शहाण्या माणसाला. बालक आहे चला जाऊ द्या पुढं. सन्मात्र अबोधयुक्तमच्या दृष्ट्वा विस्मयते. आणि सत असणारी वस्तू ब्रह्म त्याचं ज्ञान नसणाऱ्याला पाहून त्याचा बोध ज्याला नाही अशा अज्ञानी जीवांना पाहून देखील काय होतो ज्ञानी आश्चर्यचकित होतो की बघा तेच त्याचं स्वरूप आहे हो. पण स्वतःच्या स्वरूपाला स्वतःला ओळखत नाही आणि जे आपलं स्वरूप नाही देहादी त्यांना आपलं समजतो. काय म्हणावं या जीवाला. दया येते त्यांना. आश्चर्यचकित होतो. कोण ज्ञानी. चला ठीक आहे. बुधः वियत सतो हो तत्ववेत्ता. बुध म्हणजे कोण. वियत आणि सत या दोघाच्या तत्वाला जाणणारा. गगनस्य सत्यत्वं ब्रुवाणम निरवकाश सद्वस्तु अवबोधरहितं च दृष्ट्वा विस्मयं प्राप्नोति इत्यर्थः. आकाश सत्य आहे असं बोलणाऱ्याला पाहून तो ज्ञानी आश्चर्यचकित होतो. दृष्ट्वा विस्मयं प्राप्नोति. दुसरी गोष्ट च आणि निरवकाश सद्वस्तू निरवकाश अवकाशित असणारी सद्वस्तू त्याचं ज्ञान नसणाऱ्याला पाहून देखील तो ज्ञानी आश्चर्याला प्राप्त होतो. पुढे उक्त न्यायम अन्यत्रापि अतिदिशती. हा न्याय ही युक्ती अन्य ठिकाणी सुद्धा ग्रंथकार घेऊन जातात. एवमाकाश मिथ्यात्वे सत्सत्यत्वे च वासिते न्यायेनानेन वायवादे सद्वस्तु प्रविविच्यताम्. मिथ्यात्वे सत्सत्यत्वे च वासिते न्यायेन सद्वस्तु प्रविविच्यताम्. एवं आकाश मिथ्यात्वे सत्सत्यत्वे च वासिते न्यायेन अनेन वायवादे सद्वस्तु प्रविविच्यताम्. अन्वयपा. एवं अशा रीतीने आकाश मिथ्यात्वे च आणि सत्सत्यत्वे वासिते. आकाश ही आकाशादिक हे सर्व मिथ्या आहे आणि सत असणार ब्रह्म हे सत्य आहे असं वासिते म्हणजे चित्ते आरूढे सती. असा चित्तामध्ये दृढ निश्चय झाला असता मग काय होईल. आणखीन काय. अनेन न्यायेन वायवादे सद्वस्तू प्रविविच्यताम्. जसं सत असणाऱ्या ब्रह्मापासून आकाशाचा भेद सांगितला आणि भिन्न करून आकाशाला सतपासून भिन्न करून आकाशाधिक मिथ्या आहे हा निर्णय केला. हाच न्याय म्हणजे हीच रीती. न्याय म्हणजे रीती. हीच रीती पुढे वायू इत्यादिकाच्या ठिकाणी घेऊन जायची. तसंच सतपासून वायू तेज जल वगैरे भिन्न आहेत आणि ते मिथ्या आहेत. सद्वस्तू मात्र ती सतच आहे. अनेन न्यायेन वायवादे सद्वस्तू प्रविविच्यताम्. वायवाधिक ज्या आहेत वायू इत्यादी त्या सत असणाऱ्या ब्रह्मापासून वेगळे आहे. प्रविविच्यता म्हणजे भिन्नम कृत्वा ज्ञायताम इत्यर्थः. टीका.
टीका नाहीच याच्यावर. वेळही संपली आणि आपला दिलेला भाग तोही संपलेला आहे, आपल्या वेळेत संपवलेला आहे. तर असो, जर कोणाला काही कुठं काही कळलं नाही तर विचारित जा. शंका समाधान होणं तीही चांगलीच गोष्ट आहे. काल एक कोणीतरी शंका केली होती लेखी, उत्तर द्यायचं होतं पण वेळ कमी पडला, नंतर कधी पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव. ओम शांती शांती.